इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज मधला आजचा चौथा प्रश्न आपण बघतो आहोत. तर चॅप्टर आहे करंट इलेक्ट्रिसिटी आणि प्रश्न असा आहे स्टेट किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. त्यालाच म्हणायचं करंट लॉ किंवा त्यालाच म्हणायचं जंक्शन लॉ. आता किर्चॉफचे लॉ दोन्हीकडे पण आहे. तुमच्या केटीजन रेडिएशन या चॅप्टर मध्ये पण आहे, पण तो किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन आहे. आणि आता जो पाहणार आहे तो आपल्याला जो किर्चॉफचा लॉ आहे हा इलेक्ट्रिकल सर्किट साठी आहे. मग आता समजा इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये जर असं जंक्शन असेल आणि ह्या जंक्शन मध्ये करंट येत असेल, समजा आता हा I1 हा करंट जंक्शन कडे येतो, I2 हा जंक्शन सोडून जातो, I3 हा येतो, I4 हा येतो, I4 हा जंक्शन, I5 हा जंक्शन सोडून जातो, I6 हा जंक्शन सोडून जातो. मग आता हे जे पॉइंट P आहे हे जंक्शन आहे. मग आता काय स्टेटमेंट आहे तर the algebraic sum of current at any junction is always equal to 0 in an electrical network. मग इलेक्ट्रिकल नेटवर्क मध्ये जेव्हा जंक्शन असेल तर त्याची अल्जेब्रिक सम ही नेहमी 0 असते. समजलं का? तर हे त्याचं स्टेटमेंट आहे. आणि मग आता साइन कन्व्हेन्शन जर विचारलं, व्हॉट इज द साइन कन्व्हेन्शन, तर करंट कमिंग टुवर्ड्स द जंक्शन किंवा करंट अप्रोचिंग टुवर्ड्स द जंक्शन इज ऑलवेज कन्सिडर्ड ऍज ए पॉझिटिव्ह and current living through the junction that is always considered as negative. मग आता बघा I1 हा जंक्शन कडे येतो, I2 हा जंक्शन सोडून जातो, परत I3 येतो, I4 येतो, I5 जंक्शन सोडून जातो, नंतर I6 जंक्शन सोडून जातो, बरोबर 0. म्हणजे जर I1 प्लस I3 प्लस I4 दॅट इज इक्वल टू I2 प्लस I5 प्लस I6, म्हणजे जर जंक्शन कडे येणारा करंट जर 2 एम्पियर असेल आणि सोडून जाणारा जर 2 एम्पियर असेल तर याची अल्जेब्रिक सम काय असणार आहे 0. आणि म्हणून समेशन ऑफ I विदिन दी I विदिन दी लिमिट I as to n दॅट इज ऑलवेज इक्वल टू 0. समजलं का काय स्टेटमेंट? परत एकदा सांगते. दी अल्जेब्रिक सम ऑफ करंट ऍट एनी जंक्शन इन अन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज ऑलवेज इक्वल टू 0. समजलं? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, चांगला करा. जर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.